पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, एक म्हातारा एकदा त्याच्या नातीला भेटायला गेला होता. उत्साहित नाती स्वतःहून खेळत होती आणि मध्ये मध्ये आजोबाला आपले सर्व खेळणी व बावल्या आणून दाखवत होते. आणि तेव्हा मध्ये एकदा आजोबांनी तिला विचारले की या सर्व खेळणी व बावल्यामधून सर्वात प्रिय बावली कुठली आहे? आणि तेव्हा या नातीने एक जुनी चांगली न दिसणारी बावली आणून तिच्या आजोबाला दाखवली. आजोबाला खूप आश्चर्य वाटलं आणि परत एकदा तिला विचारले की हे सर्व सोडून ही जुनी चांगली न दिसणारी बावली तिला कशासाठी आवडत आहे? आणि तेव्हा त्या लहानशी नातीने आजोबाला एक सुंदरशी एक उत्तर दिली. तिने सांगितलं की या सर्वांमधून ही बावली कोणालाच नाही आवडत आहे आणि या बावलीला माझ्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे, म्हणून मला ही जुनी बावली आवडत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या गोष्टीवरून एका प्रकारे आम्हाला मानव जातीवर देवाच्या प्रेमाची कल्पना येत आहे. देव आम्हावर प्रेम करतो आणि आमच्यावर विपुल प्रेम करतो. आणि देवाचं प्रेम मानव जातीसाठी देवाकडून प्राप्त झालेली ही सर्वात मोठी भेट आहे. आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना आज्ञा देतो की जशी त्याने प्रभू परमेश्वर किंवा देव पित्याचे जे प्रेम अनुभवले आहे तेच प्रेम त्याने इतरांना पण द्यायचे. आजच्या या ख्रिस्त बलिदानात आम्ही सहभागी होत असताना, विशेष करून आज जेव्हा आम्ही फातिमा मातेचा सण साजरा करीत आहोत, प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया की जे प्रेम आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनात अनुभवलं आहे तोच प्रेम आम्ही आमच्या कुटुंबीजनांना, मित्रांना आणि इतर सर्वांना देऊ शकू. आणि याच भेटीसाठी आपण या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. खूप वेळी आमचा प्रेम स्वार्थी होता आणि अशा आमच्या सर्व पापासाठी आम्ही प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि ह्या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी आम्ही आमची तयारी करूया. आपण सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व यज्ञाने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाबा, आम्हावरील तुझ्या मायेमुळे
तू आम्हाला पापाकडून पुण्याकडे व दुःखाकडून सुखाकडे आणले आहेस. आम्हाला निमंत्रित करून आमच्या श्रद्धेमुळे तू आम्हाला दोषमुक्त केले आहेस. आमच्या श्रद्धेत दृढ राहण्यास आम्हाला धैर्य प्राप्त व्हावे म्हणून तुझा आम्हाला आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृती या पुस्तकातून घेतलेले वाचन. पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजनो, तुम्हाला ठाऊक आहे की माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणाला तसा त्यानेही पवित्र आत्मा देऊन त्याच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्याचे अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जोकड आपले पूर्वज आणि आपणही वाहण्यास समर्थ न होतो ते शिष्याच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्याच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा आणि पौल यांना आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रामध्ये जी जी चिन्हे आणि अद्भुत केली त्याचे केलेले वर्णन त्याने ऐकून घेतले. मग त्याचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजनो, माझे ऐका. परराष्ट्रातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्याची भेट कशी घेतली हे शिमोनने सांगितलेले आहे आणि याच्याशी संदेश त्याच्या उस्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की यानंतर मी परत येईन आणि दावीदचा पडलेला डेरा पुन्हा उभारेन आणि त्याची बगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करेन. इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा, हे जे त्याला युगांपासून माहित आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. यास्तव माझे तर मत असे आहे की जे परराष्ट्रातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मृत्यूचे अंगारपण, जारक्रम, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त यापासून तुम्ही अल्पित असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्दात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद स्तोत्र. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवरील समस्त जनो प्रभूचे गुणगान करा. प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद गा. प्रतिसाद.
देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. त्याने केलेल्या उद्धाराची दिवसेंदिवस घोषणा करा. देशोदेशी त्याच्या महिमावरना साऱ्या मानव जातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा. आपला प्रतिसाद. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, प्रभू राजा आहे. जगाची स्थापना करा, प्रभू राजा आहे. जगाची स्थापना झालेली असून ते अधड आहे. तो मानव जातीचा यथार्थ न्याय करेल. प्रतिसाद. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. जयघोष. हालेलुया, हालेलुया. येशूने म्हटले, तोमा तुम्हाला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवला आहे. पाहिलं वाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्हीही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. और हम है भी. देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. और हम है भी. प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, या पवित्र दानाच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरून असावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वट आभार मानावेत ते योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. त्याने आपल्या देहाचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभूचा जगभर पसरलेल्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सरधर्मगुरू यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उतरतर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्या नावावर विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गाऊन आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू परमेश्वराने आम्हावर प्रीती केली, तसेच आम्ही एकमेकावर करण्यासाठी
पित्याकडे आता आम्ही कृपा आणि शक्ती मागूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एकी शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या रहावे, साफल्य जीवनाचे प्रभू मी तुझ्यात पाहावे. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या गीत गावे. तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा. तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा. तूच माझा किनारा. तुझेच गीत गावे. ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला, अशासाठी की मनुष्याने स्वतःसाठी न जगता ख्रिस्तासाठी जगावे. तो मरण पावला व त्यांच्यासाठी पुन्हा जीवन उठला. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या पवित्र रहस्यामुळे
नव्या दिशेने आमची वाटचाल घडून येवो व तुझ्या ठाई आम्हाला नवजीवन प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. हालेलुया हालेलुया. देवाला धन्यवाद. हालेलुया हालेलुया. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. नमो कृपा पूर्ण तू मरिये, नमो कृपा पूर्ण तू मरिये, कृपेचा वर्षाव आम्हावर कर दे, कृपेचा वर्षाव आम्हावर कर गे. संकटी असता जीवनी, दुःखी संकटी असता जीवनी, जवळी घे माते आम्हा सदा तू, जवळी घे माते आम्हा सदा तू. किरण आमच्या आशेचा तू, किरण आमच्या आशेचा तू, आशा दीप तू होऊ नये, आशा दीप तू होऊ नये. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते.